20 जुलै हा दिवस भारताच्या इतिहासात कधीच विसरता येणार नाही। दिल्लीत लोकशाही मूल्यांना धरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या अमानुष पद्धतीने दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केला त्याची तुलना सोशल मीडियावर थेट ब्रिटिश काळातील जालियनवाला बाग दडपशाहीची केली जाते। काल दिल्लीत पोलीस नव्हे तर जणू जनरल डायरचं क्रूर सैन्य रस्त्यावर उतरलं होतं असा संताप लोकांमधून व्यक्त होतोय। काही दाव्यांनुसार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला हँडल करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 17 जुलैला सूत्र हलवल्याचं बोललं जातंय। त्यांनी थेट आयबीतून आपला माणूस आणून दिल्लीत बसवल्याची चर्चा आहे। दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी बसवलेले अनुराग कुमार हे काही साधेसुधे नाहीत, अमेरिका रिटर्न आहेत। 1994च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची झालेली अचानक नियुक्तीने मोठी चर्चा होते। दिल्लीचे तत्कालीन पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांना पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं होतं। गोलचा यांचा कार्यकाळ एप्रिल 2027 पर्यंत असतानाही त्यांना मुदतीपूर्वीच हटवून त्यांच्या जागी अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। अनुराग कुमार हे यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB मध्ये विशेष संचालक होते। याशिवाय ते राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर विभागात महत्त्वाच्या भूमिकेत होते। दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात, ज्यांचं नेतृत्व गृहमंत्री अमित शहा करतात। संसदेच्या अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये तसेच जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि सोनम वांगचुक यांचं उपोषण हाताळण्यासाठी गृह मंत्रालयाने थेट IBच्या माणसाची निवड केली। अनुराग कुमार हे IBत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात। त्यांना दिल्लीचं नव्हे तर देशाचा चप्पा माहिती असल्याचं म्हटलं जातं। ते अमित शहा यांचे विश्वासू आहेत। राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सतीश गोलचा यांना हटवण्यामागे काही प्रमुख कारणे देखील आहेत। जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आणि सोनम वांगचुक यांचं उपोषण हाताळण्यात गोलचा मऊ भूमिका घेत असल्याचं गृह मंत्रालयाच्या लक्षात आलं होतं। सरकारला संसदेच्या अधिवेशनापूर्वी आंदोलकांना रोखायचं होतं, परंतु तसं होत नव्हतं। नवीन आयुक्तांच्या नियुक्तीनंतर अवघ्या 24 तासात जंतर मंतरवर पोलिसांचा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला। बॅरिगेटिंग मजबूत केलं गेलं। अखेर 20 जुलै रोजी आंदोलकांवरती तीव्र बळाचा वापर करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्यासह विरोधी पक्षांनी या बदलीवर तीव्र आक्षेप घेतला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निर्देशानुसार पोलीस प्रमुखाला किमान 2 वर्षांचा निश्चित कार्यकाळ मिळणं बंधनकारक आहे। मात्र अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाने राजकीय आणि आंदोलनाच्या दबावापोटी नियमांना बगल देत 1 वर्षातच पोलीस आयुक्त बदलल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। दुसरीकडे काल जे दिल्लीत झालं ते म्हणजे पोलिसांचा नियोजनबद्ध कटच म्हणावा लागेल, कारण पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी केवळ साधे बॅरिकेड्स लावले नव्हते। 10 फूट उंच असलेल्या जड लोखंडी बॅरिकेड्सला गॅस वेल्डिंग करून रस्त्यावर पक्के करण्यात आलं होतं। जणू काही विद्यार्थ्यांपासून सरकारला वाचवण्यासाठी सीमेसारखी तटबंदी उभारली गेली होती। आंदोलनाची भीषणता देशासमोर येऊ नये म्हणून जंतर मंतर परिसरातील जॅमर लावण्यात आले होते। तसेच 5 प्रमुख मेट्रो स्टेशन तातडीने बंद करून इतर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं। आंदोलक विद्यार्थी जेव्हा संसदेच्या दिशेने कूच करण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी बळाचा वापर केला। वॉटर कॅननच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती पाण्याचा मारा करण्यात आला। या पाण्याच्या माऱ्यामुळे अनेक विद्यार्थी जमिनीवर कोसळले, रस्त्यावर घसरले आणि गंभीर जखमी झाले। केवळ पाणीच नाही तर डोळे आणि श्वसनाचा कोंडमारा करणारे अश्रुधुराचे शेकडो गोळे आंदोलकांच्या गर्दीत डागण्यात आले। संपूर्ण जंतर मंतर परिसर धुराच्या लोळात हरवून गेला होता। जेव्हा विद्यार्थी पाणी आणि अश्रुधुरांमुळे सैरावैरा पळू लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरत अत्यंत अमानुषपणे लाठ्या चालवल्या। पोलिसांनी नियमांना धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या पायाऐवजी थेट डोक्यावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर लाठ्या मारल्याचं सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमधून स्पष्ट होतंय। दिपके यांच्या दाव्यानुसार या लाठीमारात 150हून अधिक तरुण गंभीर जखमी झालेत। अनेक विद्यार्थ्यांची डोकी फुटली असून काही जण रक्तांच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते। त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। काही आंदोलकांच्या दाव्यानुसार कालच्या कारवाईतील सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद बाब म्हणजे कारवाई करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गणवेशावरती त्यांच्या नावाच्या नेम प्लेट्सच नव्हत्या। कायदा सांगतो की प्रत्येक पोलिसाच्या गणवेशावर त्याचे नाव स्पष्ट दिसले पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक नावाच्या प्लेट्स काढून ठेवण्यात आल्या होत्या, जेणेकरून कोणत्याही पोलिसाचा अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ जरी व्हायरल झाला तरी त्याची ओळख पटू नये आणि त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये।
1919 मध्ये जनरल डायरने जालियनवाला बागेत निशस्त्र भारतीयांना घेरून गोळ्या झाडल्या होत्या. काल 20 जुलैला स्वतंत्र भारताच्या राजधानीत दिल्ली पोलिसांनी देशाच्या निशस्त्र विद्यार्थ्यांची तशीच कोंडी केली. इंटरनेट बंद केलं, नावाच्या प्लेट्स लपवल्या आणि त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. म्हणून काल लोकांना जनरल डायरची आठवण झाली. आपल्या हक्काचा पेपर न्यायमार्गाने व्हावा, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबावा म्हणून दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चेचे 2 शब्द बोलण्याऐवजी त्यांना ही अमानुष वागणूक देणे हा सत्तेचा माज आणि पराकोटीची भीती दर्शवतो. जर देशाचा तरुण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्यावर त्याला रक्तबंबाळ केलं जात असेल तर आपण स्वतःला लोकशाही म्हणून घेण्यास पात्र आहोत का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. एका रात्रीत दिल्लीत आयबीचा माणूस बसवण्यात आला आणि खाली 30 सेकंदातच सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलण्यात आलं. तिथून पुढे पूर्ण प्री प्लॅनिंग निश्चित जे आहे ते पुढे घडलं. तिथे दगडांचे ट्रक आणून उभे करणं, फोडलेल्या गाड्या आधीच प्लॅन करणं, पोलिसांकडूनही आंदोलकांवरती दगडफेक होणं, हा सगळा भाग हा वरच्या लोकांच्या आदेशाने झाला. मग त्यांच्या एसपीच्या, सीपीच्या की गृहमंत्र्यांच्या आदेशाने झाला यावर चर्चा होतच राहतील. पण काल जे काही घडलंय त्याची नोंद इतिहासात काळा दिवस म्हणून नक्की होईल. जय महाराष्ट्र.